कुठं नोटीस आहे? आपण नोटीस लावून केली नोटीस बोर्डला एक नोटीस पण लावली. त्याच्यामध्ये आपलं ते बैठक पण झाली. त्यानंतर त्यांनी थोडी बंदी दिली त्याच्या अगोदर दिली का नंतर नंतर झालं त्याच्यामध्ये नाही बंदी त्याच्या अगोदर दिलेली का नंतर दिली? बैठकीच्या अगोदर बंदी होती बंदी बैठकीनंतर म्हणजे बैठकीपूर्वी नव्हती असं आपलं म्हणणं नाही. बैठकीपूर्वी पण हवते सगळ्यात रस्त कसं काय झालं त्याच्यात? दस्ताची दिनांक 27/5 आहे. 27/5 ला दस्त तुमच्याकडे हा एक याचं झालं आपल्याकडे काय 60 एकर बिनताबा ते सर्व प्रकारामध्ये बिनताबासाठी घेत नाही. नाही ते आपलं ह्याच्यापूर्वी होतं तेव्हा बिनताबा 60 एकर म्हणजे नव्हतं त्यात काही. आता ते सगळे विषय 28 एप्रिल नंतर घेतले. नाही सर्व प्रकारचे सातबाऱ्यावरती काही सर्व प्रकार आहे ना. त्या सर्व प्रकारामध्ये येत नाही का? हां तेव्हा तो विषय नव्हता. आता 28 एप्रिल नंतर त्यांनी आपली बुकिंग झाली त्याने कुठल्याच प्रकारचे काही करू नाही त्याच्या अगोदर नव्हता असतो. त्याच्यामध्ये 60 एकरचा काय प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये बिनताबा 60 एकर जो होता ना तेव्हा आपण ते करू. आता 28 आपल्याला हे पण दिलं ना त्याच्यामध्ये हे पण असं वेगळा विषय म्हणताय. आमचं म्हणणं काय आहे की समजा एखाद्या हस्तांतरणाला सर्व प्रकारच्या हस्तांतरणाला ज्यावेळी बंदी असते त्यावेळी त्याच्यामध्ये बिनताबासाठी कधी येत नाही असं तुमचं म्हणणं आहे त्याच्या व्याख्येमध्ये. त्याच्यानंतर आपली मिटिंग झाली. म्हणजे समजा हस्तांतरणाला जर बंदी असेल एखाद्या विषयामध्ये तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिलेलं पाहिजे. सगळ्या दस्तांचे नंबर लिहिले पाहिजे. हक्क सोडपत्र, खरेदी कर, बिनताबा 60 एकर तुम्हाला सांगतो लिखित असावं असं आपलं. नाही त्याच्यानंतर मिटिंग साहेबांनी पण सांगितलं आता 28 जी आर आला ना त्याच्यावर 60 एकर बरोबर 60 एकर होत होतं तोपर्यंत. हां तो पण 60 एकर असं मीटिंग किती झाली? टाकलं होतं तारीख टाकलं तारीख किती तुमचं म्हणणं आहे ना तारखेपर्यंत बंदी आहे. तारीख किती 27/5 ला दस्त. माझी तारीख चुकली असेल ते एखाद्या वेळेस त्याच्यानंतर झालेलं होते असेल. नाही तारीख कशी चुकली? तुम्ही नोटीस लावली नव्हतं. तुमच्या नोटीस नंतर साहेब दस्त झाला तारीख. आता आम्ही खोटं सांगतो. तारीख बघा तुम्हीच केलाय. तुम्ही नोटीस लावली की ह्याच्यामध्ये कुठलाही दस्त करू नये अशी तुम्ही नोटीस लावली दस्त केला. आणि 9च्या बैठकीला मी पण होतो साहेब. हो साहेब 27/3 दस्त झालाय. ही प्रिंट आहे तुमची प्रिंटची तारीख आहे. ही दस्त काही झालं आहे 27/3 ला नोंदवलं तारीख. हा 27/3 काय ठेवलं? एटीएम ठेवला ना बघावं लागलं ते पण हा 27/3 चा दस्त आहे. एटीएम ठेवला होता मग कसं हा 27/3 चा दस्त आहे. कसं काय एटीएम ठेवला? मग ते सर विचार कोणीच काढला ना सर असं कसं काढलं वरिष्ठांच्या परवानगीने आपण केले सर. हा सगळे दस्त यांनी वरिष्ठांच्या परवानगीने केलेले शहरा असताना यांनी वैयक्तिक केलेलं नाही थोडक्यात असं साहेबांनी. स्टे असताना तुमच्याकडे 60 एकर होऊ शकतात असं 27/3 तसा विषय होता त्याच्या अगोदर होता. हा आता आपण तर काहीच करतो त्यातलं आता काय करू शकतो. याच्यात प्रांताचं आहे मंत्र्यांचं तुम्हाला जर कळवलं होतं सर तुम्हाला जर कळवलं होतं तेव्हा एंट्री आली नव्हती याची एंट्री फक्त तीच आर्थिक हस्तांतरण होती हस्तांतरण आणि नाही त्यावेळेस एंट्री नव्हत्या. एंट्री नव्हत्या कसं काय ऑनलाईनला तो तुम्हाला कळवलंय ना? नाही कळवलं पण एंट्री त्यावेळेस नाही असं कसं काय तेच असं कसं होईल? तोच विषय आमचा आहे. हा ते तुम्हाला कळवलेलं आहे आणि त्याच्यावरती पत्र पण कळवले बरोबर शासनाला की ते एंट्री दिसत नाही काय तर त्याच्यामध्ये ऑलरेडी कळवलंय ना. शासकीय पत्र जे आहे 8/12 काय म्हणले पुढील आदेश होईल या गटातील सर्व प्रकरणाचे हस्तांतर सर्व प्रकारचे हस्तांतरावर बंदी बंद ना साहेब. त्या गटावरती सर्व सगळं विचार करून परत आदेश दिला आम्ही काय करू नका त्यावेळेस आपण ते परत तुम्हाला पण म्हणलं असं आहे काय आदेश आपले ऑलरेडी शासनाने कळवलंय ना. कधी कळवलं? कळवलंय नाही का 1 2 3 तसं पण आपण रस्ता केलाय ₹30 received on PhonePe. केलेलं तुम्ही योग्य आहे का तारखेच्या पुढे झाले हे दोन्ही दस्त जे केले शासनाचे बंदी असते तुमचं म्हणणं आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार बरोबर आहे. तसं आहे बिनताबा 60 एकर ना त्याच्यामध्ये हा विषय क्लिअर करण्याचा असा विषय
बिनताबासाठी तुम्ही काय असं करू शकत सर. मी म्हणतो मला ह्या जमिनीची बिनताबासाठी आता करून घ्या ना. आता नाही करणार. आता आपण ते सगळं ब्लॉक काय लेखी आलं का तसं? हा लेखी आहे ना याच्यावर लिखी होतं ना तरी पण तुम्ही केले याच्यावरती त्याच्यावरती तुमच्या ह्याच्यावरती आहे ना. मला काय काय म्हणायचं आलं ते द्या मला. हा. तुम्ही इथं कशासाठी म्हणजे ऐका ना, एक अर्ज घ्या. नाही अर्ज तुम्ही इथं कशासाठी ते शासनाचे वेगळं. नियंत्रण ठेवण्यासाठी. ते सगळं- नियंत्रणामध्ये जर का सर्व प्रकारचं हस्तांतर बंदी होईल तर तुम्ही ते हस्तांतर सरकारची- बंदी असताना ते करायला पाहिजे तुम्हाला बिनताबासाठी. येतो सर, आमच्याकडे clarification आहे. ऐका ना सर बिनताबासाठी त्याच्यामुळे आता ह्या पत्राच्या आधारे काय तुमची चौकशी होणार का? काय होणार? कशात तर काहीच नाही अद्यापर्यंत महसूल काय झालं? मंत्र्यांनी महसूल पत्र काढले आणि सगळे मंत्र्यांनी पुरावे दिले त्यांना. ते अशा अशा मध्यस्थान त्यांच्याकडे आपल्या साहेबांकडे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण पण आन्सर दिले त्याच्यात. तुमचं लिखित उत्तर तुम्ही कळवलं. ते पण कळवले साहेबांचं पण आहे ते तुम्हाला मला पत्र द्या ना, आम्हाला माहिती आहे काय, आमचा तुमचा काय वाद नाही. आम्हाला तुमच्याकडे पुरावे असेल ते द्या, आम्हाला पडत नाही आम्हाला. पुढचं आम्ही- मध्ये असे काही निकाल झालेले आहेत देवस्थान जमिनीबाबत. देवस्थानच्या जमिनीचा मालक हा देवच असू शकतो, त्यामुळे त्याला पुनर्वसन असेल, खरेदी विक्री, साठेघर, ताबा साठेघर असं कोणताही कायदा लागू नाही असे सुप्रीम कोर्टांचे निकाल असताना देखील या ठिकाणी माननीय प्रांत अधिकारी, माननीय विभागीय आयुक्त, माननीय पुनर्वसन अधिकारी या सर्वांचा आदेश आहे. सातबाऱ्यावरती त्याचा सेरा आहे तसा की हे याचं कोणताही हस्तांतरात बंदी करू नये. तरी देखील या ठिकाणी दोन साठेखत झालेली आहेत बेकायदेशीरपणे असं आमचं म्हणणं आहे. साहेब सांगा त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे त्यांना. आपण ते बिनताबासाठी साठे केले आणि त्या तारखेमध्ये त्याचा त्या विषयामध्ये ते जसे म्हणतात करता येतात तर त्यावेळेस ते करत होते. तसे क्लिअरिफिकेशन आहेत आपल्याकडं, ते द्या तुम्ही. ठीक आहे. आणि त्याला किती मुदत आहे तुम्ही म्हणताय मुदतीचं ताबा ते तुम्ही सर्टिफाईड करा त्यात तुम्हाला ते कळत किती मुदत वगैरे आहे का. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते तो जो दस्त आहे तो योग्य आहे. हो त्या तारखेला केलं. जर तो आत्ता केला असता तो 100% चुकला. त्याच्या आधी स्थगिती होतीच ना. पण तेच म्हणतात स्थगित जो प्रकार तो वेगळा होता असं आहे. सर्व प्रकारची स्थगिती होती. त्याच्यावर लिहिलेलंच सर्व आहे ना. प्रकारची हस्तांतर बंदी आहे ना. गेल्या तुम्हाला आता आमचा विषय सांगतो हा. गेले 2019 पासून असं गाव बांधते. फक्त आमचे 5 गट इनामी त्या एजंटांमुळे राहिले. त्या एजंटांमुळे ते 5 गट राहिल्यानंतर ते एजंट वारंवार तुमच्याकडे याच्या अगोदर खूप वेळा प्रयत्न केले त्यांनी. तुम्ही खूप वेळा प्रयत्न केले परंतु ते प्रयत्न त्यांचे फेल झाले. आणि तुम्ही त्या पोळ मॅडम दोघांनी आता काय ते स्पष्ट सांगतात 10 लाख रुपये घेतले. असं कसं म्हणजे बघा सर्व प्रकारचे हो तुम्ही सांगा सर सर्व प्रकारचे हस्तांतर बंदी असतात. बघा आम्ही ह्याच्यावर वकफचा स्टे वकफ बोर्डचा स्टे आहे का नाही तुम्हाला ते कळवलंय का नाही ते सर साहेब हा दस्त तरी ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे. हा ऑफलाईनचा विषय नसतो. हा ऑनलाईन जात असतो. हा तुम्ही एडीएम ठेवला होता ना. कुठला हा दस्त तुम्ही एडीएम ठेवला होता ना. हा मग ते सगळं मी ते इन्क्वायरी करून काढला. जास्त तुम्हाला सांगतो मी सर काय असं नका सांगू सर. काय झाले अख्खं गाव मांडते याच्यासाठी. बरं तो आमचा याचा विषय नाही. आमची देवस्थानचे देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न आहे, काय वैयक्तिक नाही ते कोणाला. वगळायला सांगितलंय. तुम्हाला सांगितलेलं असताना इथं सगळं लावलेलं असताना जर तुम्ही असं केलं तर मग आणि तुमची उद्या गावी ठेवून बसलो काय पुनर्वसन अधिकाऱ्यासमोर बैठक झालेली, त्यांनी सुद्धा सूचना दिल्या हे करू नका तुम्हाला त्यावेळेस. तुम्हाला मापारी सरांनी तुम्ही मापारी सरांकडे बैठकीला होते मी पण त्यावेळेस तुम्हाला मापारी सरांनी काय सांगितलं ते करू नका तसं. नाही केलं पण केलंय ना सर तुम्ही ते. पण आता याने आम्हाला अडचण आहे का नाही तुम्ही सांगा. तुम्ही सांगा बरं. हे त्यांनी शासनाला कर भरला याच्यामुळे आम्हाला अडचणी आहेत का नाही. तुम्ही ती फाईल काढून काय सगळे स्टे ऑर्डर आहेत सर त्या वगळण्याच्या. तेच सांगतोय ना ते वगळण्याच्या ऑर्डर आहेत त्या. तुमचं काय देऊन आमचं गाव आता परत गुंतलं ना सर तेवढ्यासाठी. तुम्ही सांगा आता वगळायचं आदेश झालं ते हे घेऊन उद्या कोर्टात गेलं काय आता पुनर्वसन वगळले हे तुमच्या आदेशाने जमीन अडकून पडणार. आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. शासनाने आता पुनर्वसन वगळलं. म्हणजे काय माझ्या नाव कुणाचं नाव होणार नाही ना ते देवस्थानी. वैयक्तिक नाही ना, देवस्थानच्या जमिनीला तरी कायदे पाळले पाहिजेत ना. ते स्पष्ट गट नंबर लिहिलेत का नाही तुम्हाला दिले त्याच्यात. हा गट नंबर आहेत ना. तुम्ही म्हणता स्किपला ती एंट्री दिसली त्याच्यात गट नंबर लिहिलेत का हो, गट नाही नंबर. तुम्ही सांगा बरं. तुम्हाला कळवलंय का शासनाने तुम्हाला कळवलंय का सर. मला काय म्हणायचं आमचं चुकीचं आहे चला हे माझे अर्ज आहे मी तुमचं कंप्लेंट केलं.
शासनाने तुम्हाला कळवलंय ना या गटामध्ये सगळ्या प्रकारची बंदी होती. शासनाने तुम्हाला मला एवढं हे सांगा. कॉपी आहे देऊ का? पुढे घ्या. हो सर ते सगळं राहू द्या. शासनाने तुम्हाला याच्यात कळवलं होतं का? कायद्यामध्ये कागद आहेत ते. नाही, आहेत ना ते कळवलं हस्तांतरण होतं बंदी. सर्व प्रकारचे हस्तांतरण तुम्हाला कळवलं त्याच्यात आहे होतं. ना तुम्हाला तेच क्लिअरिफिकेशन देतो याच्यामध्ये जे क्लेरिफिकेशन नका दिवू सर. साहेब, आम्ही कुठल्या परत provision तिसऱ्या खाली वेळेस सांगा ना. तुम्ही क्लेरिफिकेशन देऊन तुम्ही तुमचा तासान बदली होऊन हा जो दस्त तुमचं केला उल्लंघन तुम्ही, होईल. तो कुठल्या प्रोव्हिजन खाली केला हा जो हस्तांतरण असतोय ना हा त्याला बंदी आहे. हा. बिल गावात साठवतात त्याच्यामध्ये बसत. कुठल्या कसं बसत प्रोव्हिजन नाही? 25 खाली बसतच नाही ते. म्हणून तर तुम्हाला हे नाही साहेबांनी सेक्शन 25 आहे. बाई, तुम्ही गिऱ्हाईक- फिरायचं नाही. हे बघा याच्यामध्ये गिऱ्हाईक एंट्री होऊन द्यायची नाही असं तुम्हाला सांगितलंय इकडे आहे ना. तिसऱ्या व्यक्तीची. मग तुम्ही एंट्री कशाला केली तिसऱ्या व्यक्तीची? थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाला ना ह्याच्यामुळे. तुमचं कोणामुळे झाला? दिसून येत नाही सबक संबंधित तसेच देशपांडेंनी देशपांडे पैसे काउंट रिपोर्ट देतात मी सांगतो. तुम्हाला त्याचे हे स्पेसिफिकली कलम तुम्ही काय देऊ नका. हे झाले त्याची मुलं आम्हाला दुसरं बदलले. आहे ना. तुम्ही काय काही सांगता. देशपांडे मी सांगतो. देशपांडे पैसे घेऊन रिपोर्ट देतात. देशपांडे पैसे घेऊन रिपोर्ट देतात. खाली काय? यांना कसं असं report देता येईल ना सगळं. काय आदेश तुम्ही असतो. म्हणता ना हा ठीक आहे. हे देशपांडे साहेबांनी तुमच्याबद्दलचा अभिप्राय त्यांनी असा नोंदवला की कलम 31 प्रमाणे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली सक्षम न्यायालयामध्ये जायला पाहिजे असं तुमच्यावरती काही कारवाई करण्याची आवश्यकता नाही. माझं ते नाही म्हणणं. माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी हस्तांतरणाला बंदी होती अशा हस्तांतरणाला बंदी असताना कुठल्या कलमाखाली आपल्याला दस्त करता येतो? 31 खालीचा ना तो 25 हा. त्याच्यामध्ये येत नाही सर. दाखवा. हो सर तुमच्या कलमामुळे आम्ही अडकलो नाही. तुम्हाला एवढं मान्य आहे का? त्याचं झालं असं तर मला बोलता येईल. तुमच्या कलमा गावात जास्त देवस्थान विषयी विचारित आम्ही तुम्हाला हे खाजगी जमिनीचं सातबारा नाही. मूल्य केलं स्पष्ट करायचं. देवस्थानच्या जमिनीचा विषय आहे ते सगळे. याच्यात व्यक्तिगत काहीच विषय नाही ना. हा. देवस्थानची जमीन आहे ती. देवस्थानच्या जमिनीचे आहेत ना आणि विषय. त्याचं स्टेटचे जे ऑर्डर आहे ना साहेब तुम्ही माझ्या मते बघितलेली असावी कदाचित वक्फ सूट नंबर 150/19 ज्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्डर आहे डिपेंडंट नंबर 1 to 5 आर हिअर बाय डायरेक्टेड टू मेंटेन the status quo in the respect of the suit property that is the gate number 62, 64, 65, 92 to 116 situated at the village मरकज तालुका खेड जिल्हा पुणे. कोर्टाला आम्हाला म्हणजे 31/10/19 पर्यंत 19 ची स्पेसिफिक ऑर्डर आहे. स्टेटस को दिलेला आहे आणि स्टे मेंटेन आहे. आपण म्हणजे न्यायालयाला सुद्धा जो म्हणत नाही असा अर्थ होतो ना साहेब त्याचा. न्याय देवस्थान म्हणून त्यांनी कळवलं असेल तसं. बरं तुम्ही किती त्याला भेटलं ना आम्ही. नाही ह्यांनी कितीला केलाय तुम्ही दुसरा दस्त कितीला केलाय? तुम्ही म्हणले ना 27 काय 27/3 ला काढला ना. हा मग आमची कंप्लेंट कधीची होती? तुमच्या कंप्लेंट आलेली. आमची कंप्लेंट कधीची? 18/2 मग 18/2 कंप्लेंट असेल तुम्ही तिसऱ्या महिन्यात तरी दस्त कसं काय केला? पहिला केला मान्य आहे. नजर चुकीने केला. दुसरा माझ्याकडे एकच झालं सर. हा पोळ मॅडमनी केला ना. पण त्यावेळेस आम्ही ऑफिसेस संबंधित ऑफिसांना कळवलंय ना. तिथे एक झालाय दुसरा हे काय आमचा अर्ज आहे ना सर. हे ते लोक सांगते म्हणजे जे केलाय ना तो पीओला केला होता. ना आम्ही त्या देशपांडे का बघू ना तू देवस्थानच्या जमिनीला कसं काय म्हणतो बरोबर आहे सर दाखव जास्त झालेला. त्यांना कळवून सुद्धा परत त्यांनी केलाय ना तिसऱ्या महिन्यात. दुसऱ्या महिन्यात आपण कळवलंय तरी पण की तुम्ही पहिला केलाय तर चुकीचा दस्त केलेला आहे. आता करू नये. आणि तरी पण दुसरा केलाय. हॅलो ह्यांचं काय नाही. ही जरा निलंबित होतं. ह्यांचं प्रमोशन होईल. आता हे असं उद्योग केला रद्द करायला आपल्याला परत म्हणलं कोर्टात जावं लागतंय ना स्टॅम्प ड्युटी भरण्याला. आपल्याला अडचणच आहे ना. त्याच्यामध्ये आपण एक पत्र लिहितो की आपल्याला ते पुस्तकामध्ये लॉकला दिसत नाही. यांनी काय कळवलं असेल देशपांडे साहेबाला खाजगी जमीन आहे त्यामुळे त्यांना वाटतं ना बरोबर आहे. पण त्यांनी हे कळवलं आता हे काय म्हणतात देवस्थानला हे लागू नाही कायदा. हे स्वतः सांगतात ना की देवस्थानला हे कायदे लागू खरेदी करता येत नाही साठे करता येत नाही देवस्थानच्या जमिनीचे ना. यांनी केले कसं काय डॉक्युमेंट मग? मी पण केला. कारण देवस्थानच्या जमिनीचा आहे सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. उच्च न्यायालयाचे ते सर्वोच्च न्यायालयाचे देवस्थानच्या जमिनीचा मालक फक्त देवच असू शकतो. त्याला हस्तांतर होतच नाही काय इतर खरेदी करता होतच नाही साठे. बरं हे पोळ मॅडम काय म्हणले तो कोणी आणला? होते? हे रस्ता आम्ही त्यांना रद्द तुम्हाला माहिती करायला असतं ना. हा रद्द करायला लावतो. तुम्ही म्हणले होते ना त्यांना हे परत बोलून घेतो समजून सांगतो ते रद्द करून घेतो. तुम्ही पोळ परत मॅडमने आम्हाला तसं सांगितलं. नाही त्याच्याकडे नसतं झालं. नाही, रद्द झालेलं नाही ना मग ते झालं. कंटिन्यूच केलं ना. त्याच्याकडे झालं की दस्त मॅडम त्यांचा झाल्यावर तुमचा पण झाला. रद्द नाही, नाही. रद्द झालं. अहो त्यांचा झाल्यावर तुमचा झालाय तुमच्या परत. अडचणी येतात म्हणून त्या एजंटांना बोलून घ्या ना. ती कॅन्सल करायला लावा. आता ते मागं लागतो. तुमच्या ज्यांनी कोणी तो दस्त प्रेझेंट केला जो कोणी व्यक्ती आहे त्याला बोलून घ्या. त्याला सांगा ना हे बाबा तू चुकीचं माझ्याकडून करून घेतलंय.
माझी इच्छा उद्याला नसते. शेवटी लागलं काय करणार आहे? होणारच आहे ना, आम्ही काय काय बसणार आहे सांगा. आम्ही तर एवढं दमलो तर आम्ही कशाला कुणाला मदत करू? हा आता तिथं हायकोर्टाची त्याशी आमच्या त्या आदेशाने मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये विषय आला, ते म्हणले असं झालंच नाही. अहो झालंय म्हणलं साहेब हे. आता आम्ही हायकोर्टला पण कळवणार आहे की तुमच्याकडे असे दस्त होतात, एवढे सगळ्याचे आदेश आहे, त्याच्यात लेखी पत्र आहे, सातबारे. मग तुमच्याकडे झाले कसं काय? सर्व प्रकारचे त्याच्यात लिहिले ना, हस्तांतरात बंदी. तर तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही म्हणता की देवस्थानला साठेगत लागू आहे. आता काय बोलायचं असं जर म्हणलं तुम्ही देवस्थानला साठेगत करता येते जमिनीचं, हस्तांतराची बंदी असताना देवस्थानच्या जमिनी, कोर्टाचा पण आदेश आहे त्याच्यात, करू नये असं जर तुम्ही बघत नसाल, करत असं आवड आहे. खाजगी जमिनीचं ठीक आहे, आम्ही समजू शकतो. आज देवस्थानाला जर तुम्ही कायदे पाळत नाही म्हणलं चुकीचं आहे.